हॅलो गाईज, आम्ही चाललो आहे भेडेघाट जबलपूर. हॅलो गाईज, आम्ही चाललो आहे भेडेघाट जबलपूर. हे बघा, आता आम्ही नागपूरला चाललो आहे मंदारला घ्यायला. काय तिथे पूल बनत आहे, न्यू कन्स्ट्रक्शन. पूल नाही बनत आहे, यवतमाळची ट्रेन बनत आहे. अरे हो, ट्रेन वरून जाईल नाही तर खालून, जसं काय ट्रेन जाईल, वरून पूल जाणार आहे. हे ट्रेन खालून जाईल, आपला रस्ता वरून जाईल. ओके ओके. ब्रेक संपले का गाडीतले? वाटत आहे जास्त. ओके. मंदारला घ्यायला चाललो आहे. मंदार नागपूर मध्ये आहे ना. मंदार राहत नाही ना, आपला यवतमाळला सोडून चालला गेला तो आम्हाला. हा पहा, बिझनेसचे कामं चालू आहे आमचाही. पैसा बहुत कमी आहे. सो बिझी. ट्रिप वर पण खूप बिझी आहे आम्ही सगळे. एकदम एस्पेस जागा आहे आमच्यासाठी बसायला, खूपच जास्त. आणि गाडी आमची टकाटक कोणत्या पण गाडीला ओव्हरटेक मारू शकते. आता बाईक हे बघा, ओव्हरटेक केला. गेला मागे. आता त्या काकांना आम्ही त्यांची काका नाही, त्या समोरच्या ट्रकला आपण 5 सेकंदात बघत राहा. समोरच्या ट्रकला आता आम्ही कसं ओव्हरटेक मारतो. हे बघा, स्पीड वाढवून टाकू. स्पीड वाढवलेली आहे. स्पीड चालली आहे 100 पार. 6वा गिअर. हो सॉरी बॉईज, लिमिट आहे 100. नाहीतर वडील माझे मला खाऊन टाकणार. काहीच नाही करणार, वडील कुठे पाहतो तुला. नाही तरी गाडीमध्ये आणखी एक वडील आहेत, हे बघा. ते गाडीचे डॅडी आहे, ते त्यांना दुखते जर गाडीला जास्त तू तापलं फक्त ओव्हरटेक तर करू शकतो नाही आता. ओव्हरटेक हे बघा, लवकर ओव्हरटेक करा. आता आम्ही एडिटिंग आणि मध्ये हे खूपच जास्त वेगाने 86च्या स्पीडनी चाललोय. आणि हे आमचा विजय होता. विजय झालेला आहे. पराभूत झालेला आहे ट्रक पराभूत. आता समोरचा टार्गेट दिसतोय का? दिसतोय. आता त्याला बघा कसा घेतो फाईल. नाही नाही, आता 5 सेकंदात नाही. आता बस आता guys, बस फक्त 20 सेकंद लागतील आपल्याला. बस गाईज, आता तुम्हाला मंदार आल्यावर मात्र 20 सेकंड. बस भेटूया 3 घंट्यात. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता नागपूरला आम्ही जय पोहोचलो. महाराष्ट्र. इथून आम्ही आता कॅमेरा वापस सुरू करू नागपूरला मंदारला घ्यायच्या वेळेस. ठीक आहे. ओके. जय जय. गाईज, आम्ही बँड्रा पोहोचलेलो आहे. Guys, we are at बेंड्रा. जुहू बीच जवळ आहे गायचे. आता इथे जंगल दिसतंय फिलहाल तरी. झाडं उगले मला सध्यासाठी झाड आहे, काही दिवसानंतर हे चेंज होऊन जाईल. इथे पूर्ण बीच होऊन जाईल, पाणीच पाणी दिसेल आपल्याला इथे. आणि रस्ता बघा, रस्ता किती सुंदर आहे. खूपच छान एकदम. गाईज, झाड पडलेलं आहे गाईज समोर. गाईज, इथे खूप बिकट परिस्थिती आलेली आहे. आम्ही रस्त्याच्या मधात थांबलेलो आहे. हे पहा आमची गाडी. हे गाडी पहा. दाखव ना बे, गाडी. गाडी हे बघ गाडी. गाडी आमची ठप्प पडली आहे. आणि काऊन पडली आहे? कारण की समोर बघा, कारण की समोर बघा, किती सारं आपल्याकडे हे आहे, काय म्हणते त्याला, इथे लोक जमा झालेले लोक आहे. जमा झाले आहे खूप सारे. म्हणजे समोर नाही का झाड पडलंय गाईज, तुम्हाला दाखवतो. जेसीबी चालू आहे इथे. जेसीबी चालू आहे इथे. इकडून इकडून. ते बघा झाड दिसतंय गाईज. आमचा मित्र हा आमचा मित्र मंदार. अबे गप झोपीत आहे हा. ते बघा झाड पडलेलं आहे गाईज इथे. तुम्हाला बिकट परिस्थिती आहे इथे. दिसत आहे का तुम्हाला काही? खूपच जास्त इकड. चांगलंच झाड पडलेलं आहे. नाही सॉरी गाईज. गाईज, आपल्याला युटर्न घ्यायला हवा असा वाटत आहे, कारण की 2 जेसीबी लाईनअप मध्ये आणि खूप मोठं झाड आहे. तर आम्ही इथून प्रस्थान करतो. होऊन जाते आमचं मंदार म्हणताय, होऊन जाते म्हणते. तर जाऊ दे. गाईज, आत्ता इथे मोकळं झालेलं आहे आणि आम्ही आता निघत आहोत. पण का झालं होतं ते तर सांग त्यांना. त्यांना ते आम्ही सांगितलेलं आहे. इकडून चांगला व्ह्यू देतो. गाईज बघा, अबे आडवच. अबे मी दिसत नाही. झाड दाखव. हे झाड आम्हाला मदत आलं होतं. त्यांनी आम्हाला प्रॉब्लेम दिला आहे अर्धा तास, पण इट्स गुड.
त्यामुळे आम्ही नाश्ता केलेला आहे. आमचा नाश्ता सुरू आहे आता सध्या. आपण आलेलो आहे व्ह्यू पॉइंट वर. गाईज इकडे या, सरप्राईज देतो तुम्हाला गाईज. गाईज नर्मदाच्या तटेला मी आणि गाईज इथून व्ह्यूज बघा. गाईज नर्मदा इज वाहिंग सो सेक्सी. बघा माझा फोन जर पाण्यात गेला तुला पाण्यात हा मंदार, हा अभिषेक. हॅलो गाईज. इथे आपण आलेलो आहे. अबे नर्मदा नदी बघ. इथे आपल्याला दिसणार अश्वत्थामा. नको. हा आमचा कॅमेरामॅन कृतिक खासरे तुमच्यासाठी. खाली जाऊ गाईस. या गाईज खालती नेतो तुम्हाला. खाली जाऊ गाईस. खाली नाही आहे काही. खाली जाऊ पण आपण काही. तिकडे पण आहे काहीतरी. हो गाईज, देखो ये बढ़िया मंजर. मेन थिंग. आय विल झूम इट फॉर यू. नाही नाही हो ना, कपडे गिपडे दिसते ना तिथे. कपडे आहे का? कोणतरी गेलता तिथं. अरे हो काहीच बघा तिथे नाही नाही, कोणीतरी तो रेसिपी. तिथपर्यंत फिशिंग करताय तो. फिशिंग करताय तो गाईस. असा आहे विषय. आणि इकडे बघा पाणी खळखळ वाहत आहे. ते आपलं हॉटेल. ते ग्रिल दिसतंय का तुम्हाला? अजून स्लोप मध्ये चालली. त्याचे ग्रिल दिसतंय ना, तिथे आम्ही राहत होतो. आपण बेडाघाटच्या मार्बल मार्केट मध्ये आलोय. तेव्हा मार्बल मार्केट मध्ये इथे काय भेटतं? अबे हे घ्यायचं आहे ना एक. आठवण ठेवशी नाही याच्या वेळेस आपल्याला घ्यायचं बघा आहे. किती छान डिझाईन आहे तिथे. ते बघ. नर्मदा देवी. चमकत आहे की आपोआप कसं का? लाईट आहे यार त्याच्यात. तू लहान बालिशच राहायला का भाई साहब. बहुत बढ़िया. पोळपाट घ्यायचा आहे. आईला अभि ग्लास पा. कोणी गिफ्ट देत आहे का कोणाला? मस्त आहे. 2500 रुपये. ये लेकिन रियल मार्बल का है क्या? 1000 रुपये तक मिलेगा. हो आडवा ना. गाईज आम्ही निघताना. काय नाव आहे रे याचं? बेडघाट. बेडघाट. इथे आम्ही बेडाघाट बोल रहे. ओ माय गॉड गाईज, सी द व्ह्यू. इट्स सो नाइस. ओ ये बॉयज आर एक्साइटेड. हो हो बे डाईव्ह मारत आहे. ये बॉय. मगरमच्छ नहीं है ना इसमें? नो मगरमच्छ. सभी भाई साहब बाकी पीछे बैठे ना भाई साहब, वो आगे से पूरा जानकारी देंगे. नहीं, हम हाथ डालेंगे, हाथ चल जाएगा. नहीं हाथ नहीं डालना पानी में. हाथ नहीं डालना उनके पानी में. हात नाही डालना. हा तोंड धुवत आहे. हा है आपला धबधबा. जो होता आपला कालचा रिसॉर्ट. इथे आपण आलेलो आहे धबधब्यामध्ये पाहायसाठी. हे बघा याचा फोटो काढत आहे आम्ही. बोलते कृतिक चांगली. खूप छान धबधबा आहे. तुम्ही पण अवश्य यावे. अवश्य अवश्य, खूप अवश्य. खूप मस्त वाटतं इथे. फक्त एकच प्रॉब्लेम आहे, सूरज दादा. संपलेली आहे या ठिकाणी आपली. हे नर्मदा शेवटचे नदी पाहायला भेटत आहे. कोपऱ्यात नर्मदाला आम्ही आता बाय म्हणताय नर्मदा तटाला. आणि हे आम्ही जबलपूर. हे आम्ही जबलपूरला. जबलपूर सोडताना आता. हे आमचे शेवटचे क्षण जबलपूर मध्ये. आता आम्ही नागपुराकडे जात आहे. अरे गाडीच्या रस्त्यात कोणतरी येत आहे. कचरा आहे तो. ओ शेट. अरे यार, अभिषेक कोणत्याही संडास चांगला असेल का? टीचर्स कॉल. काही विषय नाही. आपण होत असते ट्रिप मध्ये अशी. आपल्या रिसर्च नुसार नायराचं चांगलं असते असं म्हणण्यात आलेलं आहे. तर आपण शोधू नायरा पेट्रोल पंप.
तिथेच जावं. तिथेच जावं तुम्ही पण. यू कॅन ऑल्सो एन्जॉय. येस, तिथे चांगलं असते म्हणते. भारत पेट्रोलियम खूप खराब असते. नाही साफ असं काही असते. नाही. नो नाही का? वी कांट जज एनीवन. एनीवन का? इट डिपेंड्स ऑन ओनर हाऊ क्लीन ही कीप्स. बरोबर पण आहे. नायरावाले चांगले असतात हम्म. असं आम्ही नोटीस केलं. हा, जिओचं सर्वे बाकी आहे. बाकी तो झाल्यावर आपल्याला माहित जिओ पडेल. आत्ता उघडलं ना जिओ आल्यावर माहित पडून जाईल आपल्याला. आमच्याकडे. नागपूर पोहोचलेलो आहे गाईज आम्ही. गाईज आम्ही नागपूर तुम्हाला आम्ही दिसत नसेल पोहोचलेलो आहे. अंधारामुळे दिसत आहे का नाही माहित नाही पण आम्ही पण पोहोचलेलो आहे नागपूरमध्ये. पण आम्ही काहीतरी वादन झालं. सक्सेसफुली नागपूरला पोहोचलेलो आहे. आवाज चाललाय तिकडे. अजनी चौकात अबे लय मोठी गाडी आहे. 400 किलोमीटर गाडी चालू. सरळ का खाली रे? समोर आम्ही नागपूर. वी आर ऑन द सेकंड फ्लोअर ऑफ नागपूर. सेकंड कसा? फर्स्ट फ्लोअर ना? सेकंड ब्रो याच्या खाली एक आहे ना ग्राउंड +1 झालं ना? G+1 फ्लोअर. फर्स्ट फ्लोअर झालं. The first सेकंड floor. फ्लोअर वर आहे. ओके पुढे बट metro आहे. इन अवर गावठी लँग्वेज नो ऑलवेज दिस इज फर्स्ट फ्लोअर. येस देन इट्स राईट. हा, अँड नागपूर इज सो ब्युटिफुल बॉईज. रात्री पण लाईट सुरू ठेवतात. रात्रच म्हणजे हे उचित रात्रीचे आहे. आता 1:30 वाजलेले आहे. म्हणजे आमचा संबंध नागपूर सोबत रात्रीच येतो. हो, लास्ट म्हणून- याच्या पहिलेचा जर तुम्ही ब्लॉग पाहाल, हा. त्या ब्लॉग मध्ये पण आम्ही रात्री 4:30 वाजता फिरत आहे. रात्री फ्रंट कॅमेरा कोण हा छान बॅक आहे. तर नागपूर रात्री बेस्ट आहे गाईज. सकाळी ट्रॅफिक वगैरे अवॉइड करा. Avoid. सकाळी येणं. सकाळी काही मजा नाही. रात्री पहा. रात्री बघा खाली रोड रस्ते भेटतील आहे. रोड खाली हम्म. काही टेन्शन नाही. यांचे दिमाग खाली. दिमाग दिमाग खाली. फक्त एक ड्रायव्हर आणला सोबत. खूप आहे खाली. हा. टेन्शनच नाही आहे काही. प्रॉब्लेम असा झाला गाईज आम्हाला नागपूर फिरायचं होतं पण हा डुक्कर बाहेर राहते तर त्याला गाईज बाहेर. ओ नो गाईज सो फास्ट दे आर. Mercedes 24. वी आर ॲट लाईफ इज सो फास्ट इन मेट्रो सिटी. हम्म. Isn't it? Mercedes. Look at that. लुक ॲट डेट करा हाऊ फास्ट इट डिसअपियर्स. चाली गेली ती गाडी. सननन गो वेंट गॉन. Went, go. गो वेंट गॉन. Went, gone. Gone. टेन्शन असते. नेक्स्ट गाडी ऑल्सो ओव्हरटेकिंग. Go wind. गाईज काय? अशा प्रकारे आम्ही किती किलोमीटर झालं टोटल 800 किलोमीटर 873 किलोमीटरची Nearly 900 kilometers. नियरली 900 किलोमीटरची जर्नी करून मी देवांशू आणि अभिषेक आणि कृतिक हा तर झोपलेला आहे. हा थोडा जागा आहे आणि आम्ही दोघं तर कंटिन्यू जागे आहोत. आम्ही तर जागीच आहे बाई. आम्ही आता वर्धेला पोहोचलेलो आहे. बस आता यवतमाळ पोहोचलो यवतमाळला आम्ही. एका घंट्यात पोहोचून जाईल. आणि आमची ट्रिप इथे या ठिकाणी या संपलेली ठिकाणी आहे. संपलेली आहे. छान ट्रिप होती. छान ट्रिप. तुम्हाला जर बजेट वगैरे विचारायचं असेल सांगा आम्हाला, आम्ही तुम्हाला सांगतो. जास्त रुपये नाही लागत खर्च आता. खूपच स्वस्त होता. शॉर्ट अँड सिम्पल. आणि लॅविश राहून स्वस्तात झाला आमचा. म्हणजे पूर्ण बेडाघाट मध्ये जे सगळ्यात बेस्ट रिसॉर्ट होते तिथे राहिलो आम्ही. म्हणजे तिथचा जो व्ह्यू व्ह्यू पॉइंट आहे म्हणजे तिथे लोक जो धबधबा बघायला येते तो धबधबा तो याच्या खालीच धबधबा होता. आमच्या रिसॉर्टच्या मागेच होता. तर आम्ही रात्री पण तिथेच बसून होतो आणि सकाळी पण 4 वाजता उठून आम्ही सगळे तिथे बघायला गेलो होतो. आणि नंतर मग दुपारी हा. त्याच धबधब्याला दुसऱ्या पॉइंट ऑफ व्ह्यू पाहायला हा, गेलो. म्हणजे ज्या पॉइंट ऑफ व्ह्यू लोक बघतात. हा, आम्ही तर रिसॉर्ट मध्ये होतो. आम्हाला काही टेन्शन नव्हतं. तर गुड. इट वॉज गुड. ओके जय जय महाराष्ट्र.